याच्यात भाव दडलेला आहे. ईश म्हणजे ईश्वर आणि अनुसरलेले, ईश्वराला अनुसरलेले जे भक्त आहेत त्यांची कथा, त्याला ईशानुकथा असं म्हणत जावं. म्हणून त्यांनी दोन वंश प्रसिद्ध असणारे वंश आहेत, एक सूर्यवंश आणि एक चंद्रवंश. सूर्यवंशातही परमात्मा प्रगट झाला आणि चंद्रवंशातही परमात्मा प्रगट झाला. आधी सूर्यवंश सांगितला, मग चंद्रवंश सांगितला. सूर्यवंशामध्ये त्यांनी प्रभू रामचंद्रांचं प्राकट्य झालं आणि चंद्रवंशामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याचं प्राकट्य झालं. राम आधी ऐकत जावा, मग कृष्ण ऐकत जावा. राम शब्दाचा अर्थ होतो आचरण. आपण सगळेजण वारकरी आहोत, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. वारकरी संप्रदायाचा महामंत्र आहे महाराज, रामकृष्ण हरी. का बरं आपण रामकृष्ण हरी म्हणतो त्याचं कारण लक्षात घ्या. राम शब्दाचा अर्थ होतो आचार, कृष्ण शब्दाचा अर्थ होतो विचार आणि हरी शब्दाचा अर्थ होतो उच्चार. म्हणून रामासारखा आचार म्हणजे आचरण आपलं असावं, कृष्णानं दिलेला विचार आपण स्वीकारावा आणि हरिनामाचा उच्चार सदैव करत राहावा. याच्याकरिता आपल्या संप्रदायात रामकृष्ण हरी म्हणण्याला त्यांनी विशेष असणारं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. म्हणून रामकृष्ण हरी हा महामंत्र आहे. राम जीवनामध्ये उतरावा म्हणून आधी राम अभ्यासत जावा, रामाचा विचार करत जावा. म्हणून आधी राम वर्णन करू सांगितलं. सांगू लागले आधी सूर्यवंश सांगतो. म्हटलं सूर्यवंशामध्ये त्यांनी सगळ्यात आधी शेषशाही असणारा नारायण आहे. या नारायणाच्या नाभीतून त्यांनी कमळ प्रगट झालं, कमळातून ब्रह्मदेव प्रगट झाला, ब्रह्मदेवाचा त्यांनी पुत्र झाला मरीची, मरीचीचा पुत्र झाला कश्यप, कश्यपाचा झाला विवस्वान आणि त्याच्यापासून त्यांनी वैवस्वत नावाचा मनू झाला. अशी त्यांनी परंपरा वर्णन करून सांगितली. याच वंशामध्ये पुढे अनेक प्रकारचे राजे झाले. त्या सर्व राजांची लांबलचक असणारी कथा वर्णन करून सांगितली. त्याच्यामध्ये त्यांनी अंबरीश नावाचा राजा झाला, श्री शुकदेवजी महाराज. आता मी काय करू, त्याला 9:30 वाजून गेले. फार राजे माझ्या पुढे यादीच आहे त्यांची. कोणी कोणी काय काय पराक्रम केला त्यांनी महाराज, त्या सगळे पराक्रमी असणारे राजे आहेत. शुकाचार्य महाराज एवढे भगवंताचे भक्त आहेत आणि राजांची नावं कशाला सांगत असतील. एखाद्या माणसाला प्रश्न पडेल ना, मला कोणी प्रश्नच विचारला, एवढ्या राजा राजवाड्यांची नावं शुकाचार्यांची पाठ राहिले आणि ते देवाचे भक्त आहेत म्हणतात, राजांची नावं सांगतायत कशा करता. होय, राजे सामान्य नाहीत, त्यांचं नाव घेतल्यानं सुद्धा पुण्य प्राप्त होतं, एवढं सामर्थ्य या राजांचं. हे फक्त पुण्यश्लोक असणारे महापुरुष आहेत महाराज. म्हणून अशा महापुरुषांची नावं याच्यात लिहिली आहेत. म्हणून माणसाचं जीवन एवढं पवित्र होऊ शकतं की त्याचं नाव घेतल्यानंतर सुद्धा लोकांना पुण्य प्राप्त होऊ शकतं. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्राप्त व्हावा. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, माणसाला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्राप्त व्हावा. अरे स्वतः करता तर कोणी जीवन जगतो, गाढव कुत्र सुद्धा स्वतः करता जीवन जगतात. आपण स्वतः करता जगतो, याच्यात काय मोठेपण आहे. एक वाक्य पक्क लक्षात ठेवा, जे लोक स्वतः करता जगतात फार तर फार मोठे होतात. जे लोक स्वतः करता जगतात फार तर फार मोठे होतात. म्हणजे व्यापक होऊन त्यांनी जगाकरता जगतात ते महान होतात. म्हणून संत महापुरुष हे महान आहेत महाराज. जे स्वतःचं त्यांनी जीवन पूर्णत्वापर्यंत घेऊन गेले आणि जगाला पूर्ण करण्याकरिता अट्टहास करू लागले, हे त्यांचं जीवन आहे, ते महान आहेत. स्वतःकरता कोणी जगतो, पण हे राजे त्यांनी महाराज स्वतःकरता जगले नाही, इतरांकरता जगले आणि भगवंताचं चिंतन करत त्यांनी महाराज भगवंताचं चिंतन करता करता भगवतरूप झाले. म्हणून सामान्य राजे नाहीत म्हणून शुकाचार्य त्यांचं नाव घेत आहेत. हे असं बोलणं त्यांनी झालं ना कथा कीर्तनांमधून, की आत्मपरीक्षण करत जावं. विचारवान असणाऱ्या सुज्ञ माणसानं स्वतःबरोबर संवाद साधावा आणि स्वतःला उपदेश करावा. आणि स्वतः करता तर कोणी पण जगतो, दुसऱ्याकरता जगलं पाहिजे. थोडा दुसऱ्याला आनंद देऊन बघा ना महाराज काय होतं ते. आपल्या जीवनामधून त्यांनी महाराज दुसऱ्याकरता थोडं सुख देऊन बघा किती आनंद होतो. आणि काही अपेक्षा ठेवून नाही, कशाची महत्वाकांक्षा अंतकरणात ठेवून नाही, निष्कारण काही कारण नसताना विनाकारण दुसऱ्यावर प्रेम करा, विनाकारण दुसऱ्याला सुखी करून बघा, केवढा आनंद मिळतो. तो आनंदच काय वेगळा आहे, जो घेईल त्याला कळेल. असं शब्दात सांगून कसं काय कळेल, नाही कळणार. म्हणून विनाकारण प्रेम करून बघा. आपल्या मिळकतीतले 4 त्यांनी रुपये दुसऱ्याकरता खर्च करून बघा, फार मोठी गोष्ट आहे. असू द्या. म्हणून राजांची नावं घेतले. शुकाचार्य महाराज म्हणतात, याच सूर्यवंशामध्ये एक अंबरीश नावाचा राजा झाला. अंबरीश महाभाग सप्तद्वीपवती महिम अव्ययमच श्रियम लब्ध्वाम विभवम चातुलम भुवी. असं मला कधीच झालं नाही बरं. याच्या आधीच्या राजांची नावं सांगितलं नाही, असं कधी झालं नाही. पण आता फार कमी वेळ आहे. तुम्ही म्हणाला आम्ही ऐकू ना 11 वाजेपर्यंत, तुम्ही ऐकाल पण त्यांनी महाराज मलाच तिथपर्यंत सांगता येत नाही 11 वाजेपर्यंत. मी आता सहज सरळ सरळ सांगून त्यांनी थांबणार आहे. कृष्ण जन्मापर्यंत जायचं आहे. अंबरीश त्यांनी मोठा महात्मा आहे. त्यानं साधन द्वादशीचं व्रत केलं. 3 दिवसाची एकादशी धरतात. दशमीला एक भुक्त राहायचं, एकादशीला त्यांनी निर्जल राहायचं आणि द्वादशीला पुन्हा एक भुक्त राहायचं. यानं त्यांनी यमुना नदीच्या काठावर त्यांनी हे साधन द्वादशीचं व्रत केलं. वर्षभराचं व्रत केलं. त्याचं व्रत त्यांनी पूर्ण झालं. व्रताची सांगता करायची पण दुर्वासा ऋषी आले.
हे त्यांनी महान भगवत भक्त आहेत, अरे माझं भाग्य आहे म्हणले. ते त्यांनी आली व्रताचं पारणं करायच्या वेळेला म्हणे महाराज आपण बरोबर पारणं करू. ते गेले स्नान करायला. स्नान करायला गेले आणि त्यांच्या ध्यानातच राहिलं नाही. ते भगवंताचं चिंतन करत तिथंच बसले महाराज. इकडं तिथे निघून जायला लागले. मग काय करायचं? अंबरीशानं ब्राह्मणांना विचारलं आता काय करू म्हणे. ते येत नाहीत, त्यांना आमंत्रण दिलेलं आहे. आणि तिथे तर संपून चालली. ब्राह्मण म्हणले चिंता करू नका, भगवंताच्या चरणावर वाहिली तुलसी त्यांनी स्वीकारा आणि थोडंसं एक घोटभर पाणी प्या, म्हणजे त्यांनी तुम्ही व्रतस्थ राहिल्यासारखं पण होईल आणि व्रताची सांगता पण होईल. त्याने घोटभर पाणी त्यांनी पिलं आणि मग दुर्वासा ऋषी आले. धावतच आले. म्हणे महाराज धावपळ नका करू, मी त्यांनी सांगता केलेली आहे. असं म्हणल्यावर तर अजून भडकले. ते म्हणले वारे वा, मला त्यांनी आमंत्रण देतो आणि स्वतः सांगता करून घेतो, जा मी तुला शाप देतो म्हणले. हां, तुला गर्भवास भोगावे लागतील. तर काय करायचं? हात जोडले. म्हणे माझ्या व्रताचं त्यांनी पारायण व्रत केल्यानं जर भगवान असंच म्हणत असेल तर मी ते स्वीकारायला तयार आहे. असं म्हणल्यावर तर अजून भडकले. म्हणे तुला जाळूनच टाकतो आता. असं म्हणलं की जटा जमिनीवर आपटली आणि त्याच्यातून कृत्या प्रगट केली. म्हणे जायला जाळून टाक. जाळून टाक म्हणल्याबरोबर त्यांनी महाराज अंबरीशानं डोळे बंद केले आणि भगवंताचं स्मरण करू लागले. भगवंताला चिंता पडली. सुदर्शन चक्र त्यांनी पाठवलं आणि ती जी कृत्या होती ना, जी राक्षसी पाठवली ती जाळून भस्म केली महाराज त्या सुदर्शन चक्रानं. आता सुदर्शनानं थांबावं महाराज, थांबलं नाही. दुर्वासाच्याच मागे पळायला लागलं. दुर्वासा घाबरले. हे त्यांनी धावपळ करायला सुरुवात केली. भगवान शंकराकडे गेले. म्हणे अरे वाचवा मला, ती चक्र त्यांनी मारताय. भगवान शंकर म्हणले ते चक्र माझंच आहे, मीच दिलं होतं भगवान विष्णूला, पण आता ते दुसऱ्याला दिलं होतं आणि ते आता अनावर झालेलं आहे. तू इथं थांबू नको, चालता होते माझ्यावर आक्रमण करील. मग आता काय ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने हाकलून दिलं महाराज. मग आता काय करावं? मग भगवान विष्णूकडे गेले. ज्याचं चक्र आहे त्याच्याकडेच जावं. पण भगवान विष्णू म्हणले बघ, चक्र जरी माझं असलं तरी तुला उदाहरण सांगतो. म्हणे काय? घरचं कुत्रं जर पिसाळलं तर सगळ्यात आधी मालकाला चावतंय. तसं हे पिसाळलेलं हे माझ्यावर आक्रमण करेल, तू ढळ पाहिला इथं थांबू नकोस. दुर्वासाला आता पळता होई थोडी झाली महाराज. धावपळ सुरू झाली. कुठे थांबू, काय करू? मग त्यांनी विचार आला की अंबरीशाकडेच गेलं पाहिजे. मग धावत अंबरीश राजाच्या समोर दुर्वासा आले. साष्टांग प्रणिपात केला. अंबरीशा मला वाचव. अंबरीशानं पाहिलं की दुर्वासा ब्राह्मण आहेत. 1 वर्षाचा कालावधी लागला एवढं फिरून यायला. तोपर्यंत राजा वाट पाहत होता आणि ब्राह्मण माझ्या समोर साष्टांग प्रणिपात करतो. शालीनता कशाला म्हणावी, सहिष्णुता कशाला म्हणावी, आदर कशाला म्हणावा, प्रेम कशाला म्हणावं, हे भगवंताच्या भक्तांकडून शिकलं पाहिजे महाराज. क्षत्रिय असणारा राजा त्यानं पाहिलं ब्राह्मण नमस्कार करतोय माझ्या समोर, असं होऊ नये म्हणून घाईघाईनं त्यांनी समोर गेला आणि समोर जाऊन त्यांनी महाराज हा दुर्वासाला उठवलं आणि उठून त्यांनी हृदयाला लावलं आणि हृदयाला लावून पटकन त्यांनी मागच्या बाजूला उभं केलं. 2 हात असे समोर केले. सुदर्शन त्यांनी समोरून धावत येत होतं. सुदर्शन चक्र 2 हात समोर त्यांनी करून अंबरीश राजा त्या सुदर्शनाकडे पाहून बोलू लागला, सुदर्शनजी थांबा. मी जर खरोखर अंतकरणापासून भगवंताचा भक्त असेल आणि माझी भक्ती जर खरोखर त्यांनी शुद्ध असेल तर तुम्हाला माझ्या भक्तीची शपथ आहे. थांबा, दुर्वासाला काही करू नका. ज्यानं जीवेच मारण्याचा प्रयत्न केला त्याला वाचवण्याकरिता अट्टहास सुरू आहे महाराज. स्वतःची भक्ती पणाला लावली आणि शपथ घातली, माझ्या भक्तीची शपथ आहे, तुम्हाला थांबा असं म्हणून त्यांनी महाराज विनंती करायला सुरुवात केली. आणि आवेशात असणारं सुदर्शन चक्र त्यांनी महाराज अंबरीशाच्या त्या शब्दांना ऐकून शांत झालं. हे भक्तांचं जीवन आहे महाराज. असं विलक्षण प्रेम भगवंतावर करणारे भक्त आहेत. एवढं विलक्षण प्रेम धर्ममय जीवन जगणारे त्यांनी हे राजे आहेत म्हणून शुकाचार्यांसारखे त्यांचं वर्णन करतात. म्हणून त्यांनी अंबरीश राजानं दुर्वासाला वाचवलं. दुर्वासानं त्यांनी तोंड भरून स्तुती केली, अंबरीशा अरे तुझा महिमा त्यांनी गाजेल, तुझा डंका वाजेल, त्या तू अखंड अमर अशा पद्धतीने होशील असं वरदान जणू काय त्यांनी दुर्वासानं देऊन टाकलं. मग भगवान प्रत्यक्ष प्रगट झाले आणि प्रगट झालेल्या भगवंताने या दोघांचा त्यांनी भाव जाणला आणि अंबरीशाला हृदयाला लावलं. अंबरीशा केवढा विलक्षण असणारा भक्त आहेस. साधन द्वादशीचं व्रत केलं, परीक्षा घेतली तरी पण परीक्षेत उत्तीर्ण झाला आणि भगवंतानं त्याच्या मस्तकावर हात ठेवला. स्वतःच्या हातातलं त्यांनी फूल त्याच्या डोक्यावर ठेवलं. आपल्या जवळ आहे महाराज महाराष्ट्रामध्ये त्यांनी सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुका आहे ना, बार्शी गाव, त्या बार्शी गावाला भगवान बार्शी म्हणतात. अंबरीश राजाची ती राजधानी आहे. तिथं भगवंताची मूर्ती आहे. अशी मूर्ती आहे की चतुर्भुज असणारा भगवान आहे. शंख चक्र गदा पद्म भगवंताच्या हातात आहेत. त्याच मूर्तीच्या मागच्या बाजूला भगवती लक्ष्मी आहे महाराज. असं दिव्य असणारं स्वरूप आहे. हातात असणारं एक फूल आहे, ते अंबरीश राजाच्या मस्तकावर ठेवलेलं आहे. आम्ही तिथं कथा करून आलो भगवंताच्या दरबारात. ही सगळी मंडळी होती ना, म्हणून ते प्रत्यक्ष पाहायला मिळालं. पण देवाच्या हातात फुलं असतात ना, तो भोगी आहे म्हणून नाही, फुलाचा वास घेण्याकरिता नाही, कधी पण भक्तांची पूजा करावी लागेल म्हणून मस्तकावर फूल त्यांनी ठेवण्याकरिता हातातच घेऊन वागवतो.
पण असं अंबरीश राजाचं त्यांनी महत्त्व पाहायला मिळालं. दिव्य असणारी कथा या ठिकाणी वर्णन करून सांगितली.